उपस्थित जिल्हा कार्यकारिणी, तालुक्याचे संपूर्ण कार्यकारिणी, समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर, बाल त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, त्या सर्वांना माझ्या क्रांतिकारी सप्रेम जय हिंद. इथे उपस्थित असलेले या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, त्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे. हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे, कारण भगवान गौतम बुद्ध हा जो ग्रंथ या ठिकाणी आपण आणलेला आहे त्याचा आपण पठण करणार आहोत. या ग्रंथावरती संपूर्ण माहिती या वर्षवासाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात लिखित केलेली आहे. आज तक आहे, पण अद्याप मला तो ग्रंथ समजलेला नाही. आणि त्या काळची लोकभाषा होती, पाली भाषा होती, त्या काळची पाली भाषा होती. बाबासाहेब आंबेडकर ती कमिटी होती कळवणकर साहेबांची. बाबा रूपक प्रमाणे काही शब्द आलेले आहेत. इंग्रजीच्या शब्दाचं टोडिंग करताना कजन हा शब्द पुतण्यासाठी वापरला जातो. आणि बदैरी धम्मामध्ये मी जळगाव जामोद तालुक्यामध्ये सातडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये 10 दिवस शिबिरासाठी होतो. आणि 70-65च्या वरची जी काही वयोवृद्ध माणसं होती, जेव्हा मी हा ग्रंथाच्या वरती मी बोललो, भगवान गौतम बुद्धाचा आणि सिद्धार्थ गौतमाचा आणि देवदत्ताचा एक प्रसंग आलेला आहे. राधांसाला बाण मारण्यासाठी. आणि मग मी त्यांना सांगितलं की हा त्याचा आत्या भाऊ होता. ती 4-5 म्हातारे माझ्याकडे आले, म्हणजे गुरुजी हे तुम्ही चुकीचं सांगत आहे. मी बोलले ठीक आहे, चुकीचं असेल मग तुमचं उत्तर काय मला ते अपेक्षित पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित ग्रंथ, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ माझ्याकडे घेऊन या तुम्ही. मी इतर ग्रंथावरती ज्यांनी लिखित केलेले आहेत अशा ग्रंथावरती मी मुळीच भाष्य करणार नाही. मग त्यानंतर माझा विश्वास का आत्या भाऊला सुद्धा, पुतळ्याला सुद्धा आपण तिथं हा शब्द वापरला जातो. आत्या भाऊला सुद्धा हा इंग्रजी शब्द वापरला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच तुम्हाला की जे शब्द या ठिकाणी या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आलेले आहेत, अनेक ठिकाणी ब्रह्मसपती, देव, यक्ष ही शब्द या ग्रंथात आलेले आहेत. या शब्दांचा अर्थ जर आपण समजून घेतला तर निश्चित बुद्ध आणि धम्म आम्हाला पूर्णपणे समजला असं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. आमची मुलं प्रगल्भ आहेत. एकही असं घर नाही की त्या घरामध्ये मुलगा शिकलेला नाही, मुली शिकलेल्या नाहीत, ग्रॅज्युएट झालेली आहेत, एमकॉम झालेली आहेत, सायन्स मध्ये डिग्री प्रस्थापित केलेल्या आहेत. आणि म्हणून माझा मुलगा किंवा माझी मुलगी बुद्ध धर्माचं कुठलाही ज्ञान दिला नाही हे म्हणणं अत्यंत गैरवर्तन आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि ते आपलं अनुकरण करतात. जर आम्ही बुद्धाला वंदन करत नसेल, आम्ही बाबासाहेबाला वंदन करत नसेल तर ही मुलं आमच्याजवळ कशाला बसतील. 3 वेळा नमो तस्स भगवतो हरतो हे तुम्ही सतत म्हणा. संध्याकाळ प्रदर्शनासाठी मुलांवरती संस्कार टाकणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेला धम्म, बाबासाहेबांनी दिलेला त्रिसर्व पंचशील या बाबीवरती जर आम्ही आरूढ झालो तर निश्चित आमची पिढी चांगल्या प्रकारे घडल्या जाईल. मी 75ला औरंगाबादला मिलिंद कॉलेजला होतो. तो भाग मी नंतर सांगेल तुम्हाला. आज वामन दादाने ते गीत गायलेलं होतं, त्याचा शेवट मी नंतर करणार आहे, शेवटी करणार आहे. ते आजही गीत 75चं गीत होतं. वामन दादा तेव्हा भावसिंगपुरात आली होती. त्या गीताचा प्रभाव
आजही या ठिकाणी आम्हाला आजच्या पिढीला तो उपदेशक ठरत आहे. आणि म्हणून या वर्षावासामध्ये हे पहिलं पुष्प या ठिकाणी गुंफताना मला खूप आनंद होत आहे. घोडसगावमध्ये घोडसगाव आपण धर्मावरती आरूढ असलं पाहिजे. आणि हे घोडसगाव धर्मावरती महिला शिबिर झालीत, ग्रंथ वाचन होतात, मुली सुंदर या ठिकाणी प्रस्थापित करतात. आणि या मुली जर पुढे आल्या प्रस्ताव करता करता त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे बाधा होणार नाही. या आतापासून माझं लिखित घ्या, कारण धम्म शिकवतो आम्हाला. धम्म फार सुंदर आहे. आणि या धम्माचं जर आपण कथन आणि चिंतन आणि मनन केलं तर निश्चितच आणि आमची पुढी भावी पिढी निश्चित बुद्धाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या वर्षावासाचं एवढंच महत्व आहे की भगवान गौतम बुद्धाने जे सरांनी सांगितलं त्यावरती मी भाष्य करणार नाही. हे गुरु शिष्याचं नातं आहे. ही गुरु शिष्याचं नातं आहे. भगवान गौतम बुद्धाने आपल्याला संबोधी प्राप्ती झाली. आणि संबोधी प्राप्ती झाल्यानंतर हा धम्म कोणाला सांगू? हा धम्म द्यावा लागेल मला. मी फार कष्ट केलेली आहे. 7 वर्ष खडतर तपश्चर्या केलेली आहे. आणि या खडतर तपश्चर्येमधून मला जो यशोधरेचा दृष्टांत लाभलेला आहे, बुद्धत्व साधन लाभलेलं नाही. भगवंताला बुद्धत्व साधन लाभलेलं नाही. यशोधरेच्या त्यागातून सिद्धार्थ गौतमाला संबोधी संबुद्ध प्राप्त झालेला आहे. हे नाकारता येणार नाही आम्हाला. आणि म्हणून या वर्षावासामध्ये ही धम्म प्रवचन प्रत्येक खेळामध्ये आमच्या अध्यक्षाने म्हणजे 19 गाव म्हणजे किती गाव 21 गावामध्ये ही धम्म प्रवचनाची मालिका आपण लावलेली आहे. गुरु शिष्याचं नातं कसं? ही 5 परिवर्तक होती. कौंडिन्य, महानाद, अश्वजित, भद्दीय आणि मोप्प. भगवंताने मी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या 5 शिष्यांना धम्म सांगितला. त्यांना सांगितलं की या 5 शिष्याने माझी फार मोठी सेवा केलेली आहे, पण ते अंधकारामध्ये आहेत, कपट काल्पनिक गोष्टीमध्ये आहेत. अन्न ग्रहण करणे, त्याग करणे, या त्यागातून त्यांना दूर करण्यासाठी भगवान गौतम बुद्धाने त्यांनी सांगितलं की जर मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर या 5 शिष्यांना मृगदाय वनामध्ये ऋषीपतन या ठिकाणी इसवी सन 570-528 या कालखंडामध्ये भगवंतांनी या 5 शिष्यांना धर्म सांगितला. आणि म्हणून आणि याच ठिकाणी भगवंताने धम्माचं चक्र या ठिकाणी फिरवलं गेलं. आणि मग त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा याच ठिकाणी बांधलं जातात. ही महान पवित्र आहे. हे पर्व जे आषाढ पौर्णिमा आहे ना, हे महान पर्व आहे. या पर्वामध्ये जर आपण शांत चित्ताने भगवंता पुढे 10 मिनिटं जरी शांत चित्ताने बसला आणि निर्मळ मनाने बसला तर या निर्मळ मनातून आपल्याला 11 प्रकारचे फायदे होतात. किती प्रकारचे? 11 प्रकारचे फायदे होतात. ती फायदे कोणकोणते याची अनुभूती या वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला येणार आहे. आणि म्हणून भगवंताने या पहिल्या 5 शिष्याला धम्म सांगितला. गुरु शिष्याचं नातं तयार झालं. आमच्या संत सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर यांनी एक पोस्ट टाकली काल परवा गुरु शिष्याची. त्या माणसाने फोन नाही उचलला. त्यांना नाव दिलेलं आहे खाली. गुरु शिष्याचं नातं काय? अरे त्यांनी समता शिकवली. हा देश अंधकारात होतात. लोक कपट काल्पनिक गोष्टीमध्ये रंगून गेलेले होते. इथे अनेक हत्या होत होत्या. त्या भगवंताने यावरती प्रहार केला आणि या जगातला अंधकार दूर केला. आणि हा दूर करत सांगित असताना भगवंताने त्या ठिकाणी प्रवचन देत असताना प्रथम पहिला अनंत कोण झाला असेल तर तो झाला कौंडिन्य. भगवंताच्या पहिल्या प्रवचनामध्ये पहिलं प्रवचन, पहिली धम्मदेशना
आजच्या पौर्णिमेला. आणि म्हणून हे गुरु शिष्याचं नातं या ठिकाणी मृगलापणामध्ये भगवंताने सारनाथ या ठिकाणी जिथं धम्माचा सार सांगितला, कोणी सांगितला? नाथांनी सांगितला. कोणी सांगितला? भगवान गौतम बुद्धाने सांगितला. भगवंताला 33 उपाध्याने, एकूण किती? 33 उपाध्याने भगवान गौतम बुद्धाचा लोक त्या काळामध्ये सन्मान करत होता. आजही बुद्ध राष्ट्रामध्ये त्याच प्रकारचा सन्मान केला जात आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध लोकांतराचे रक्षण आणणारे, जगत वंदनीय, जगद्गुरु असे 33 उपाध्याय भगवंता. आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी गुरु शिष्याचं नातं दिलं की 5 परिवर्तकांना धम्म सांगितला. आणि म्हणून एक गुरु शिष्याचं नातं तयार झालं. आणि गुरु शिष्याचं तयार झाल्यामुळे आणि म्हणून या दिवसाला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो. मी या ठिकाणी आवाहन करतो की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं. आमचा गुरु जो आहे तो निरंकारी आहे, तृष्णेने मुक्त आहे, करुणेचा महासागर आहे. करुणेचा महासागर असल्या कारणाने तो प्रज्ञावंत आहे. आणि म्हणून तो आमचा गुरु आहे. आमच्या इतर गुरुची नातं जोडायचं नाही, आमचं आव्हान आहे. आणि म्हणून हे गुरु शिष्याची परंपरा ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा उजळा समाजामध्ये दिला गेला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये 3 गुरु मानलेले होते. 3 गुरु मानले होते बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा. प्रथमतः भगवान गौतम बुद्ध, 2 क्रमांकाचे कबीर आणि 3 क्रमांकाचे होते महात्मा ज्योतिबा फुले. या गुरूंचं स्मरण झालं पाहिजे. नाही तर गुरु भरपूर आहे ना, तुम्ही नावं वाचा, लिस्ट आहे भरपूर. आणि म्हणून या बाबीमध्ये, या वर्षवासामध्ये याची वाच्यता झाली पाहिजे. ही शब्द आम्ही ऐकलेली जात असतात, आमच्या कानावरही शब्द पडतात, अनुकंपा होतात. आणि या अनुकंपाने आम्ही जर न ऐकलेले शब्द जर आम्ही विहारामध्ये रोज आलो तर निश्चित आम्हाला 11 प्रकारचे या ठिकाणी फायदे होतात. आणि म्हणून याला म्हणतात गुरु पौर्णिमा. काय म्हणतात? आजची गुरु पौर्णिमा आहे ना, आहे की नाही गुरु पौर्णिमा? याला म्हणतात गुरु पौर्णिमा. आणि म्हणून या गुरु पौर्णिमेला आपण मोठ्या श्रद्धे भावनेने, कारण आमच्या सुजाताने भगवान गौतम बुद्धाला खीरदान केलेली होती. आम्ही खीरदान करतो की नाही यावेळेला? तुम्ही केली की नाही तयार? किती श्रद्धा आहे तुमची, किती श्रद्धा या खीरमध्ये. कारण भगवंताला या खीरने दिशा दिलेली आहे ज्ञानाची, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही फार या ठिकाणी या जगद्गुरु यांना जगद्गुरु सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. भगवान गौतम बुद्धाला समता शिकवली आहे तथागतांनी आम्हाला. आणि असंख्य शिष्याकडून भगवान गौतम बुद्धाच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. आणि म्हणून लोकांचे रक्षण जाणारे लोकनाथ, अलोकनाथ अशा पदव्याने भगवान गौतम बुद्धाचा फार मोठा सन्मान केलेला आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाच्या या प्रवचन मालिकेमध्ये, या वर्षवाद प्रवचन मालिकेमध्ये जर आपण या वर्षवाद प्रवचन मालिकेमध्ये जर आला तर पंचशिलेमध्ये 5 नियम, अष्टांगिकातले 8 नियम आणि दशशिलेमधले 32 नियम, असे एकूण 32 नियमाचं जर आपण पालन केलं, नाही 32 तरी 30चं जर आपण पालन केलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि आम्ही धम्ममय होतो. आणि म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात, त्या ठिकाणी असे म्हणतात भगवान गौतम बुद्ध की वैरत्व हे नष्ट झालं पाहिजे, वैर अजिबात नको. भगवंताने या ठिकाणी भिक्षू संघाला उपदेश केला, गुरुजीने सांगितलं चरक भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनो कंपाय आताय हिताय देव सार मध्य कल्याण परिसुखन कल्याण स्वास्थ्य सव्यंजन
केवळ परिशुद्ध परिशुद्ध ब्रह्मचारे पकासेत. हा जो धम्म आहे, हा धम्म मी तुम्हाला शुद्ध दिलेला आहे, सदाचाराचा दिलेला आहे, मंगल मैत्रीचा दिलेला आहे. हा धम्म कुठूनही सुरुवात करा. प्रथमी गोड आहेत, मध्यमी गोड आहेत आणि शेवटी गोड आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात, आपल्या वारकऱ्यांना सांगतात की वारकऱ्यांनो, वारकऱ्यांनो, हा जो धम्म आहे ना, हा जो धम्म आम्हाला दिलेला भगवान गौतम बुद्धाने, हा धम्म ऊसाप्रमाणे आहे. ऊस कुठून मी सुरुवात करा खायला, खालून मी सुरू केलं मुळापासून, हवलदार साहेब, तो गोडच लागेल. मध्ये टेकून पाडलं तर तो गोडच लागेल, आणि शेंड्यापासून सुरुवात केली तरी तो खायला गोडच लागेल. हा भगवान गौतम बुद्धाचा मध्यम मार्ग भगवान गौतम बुद्धाने या आषाढ पौर्णिमेच्या पहिल्या धम्मदेशनेमध्ये आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि म्हणून भिक्षूंना त्या ठिकाणी उपदेश करताना भगवंत म्हणाले की भिक्षूंनो, आपण आचरणावरती तत्परतेने या ठिकाणी जीवन जगत असताना काटेकोरपणे पालन करा. गुरुजींनी इथे उल्लेख केला, मठाधीश झाले म्हणते जे आमच्यावरती जी जबाबदारी दिलेली होती धम्म प्रचाराची, या तालुक्यामध्ये आम्ही जवळजवळ अगदी घट्ट झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचा तालुका या ठिकाणी प्रथम क्रमांकाने आलेला आहे. कालात त्याचे कारणे आहेत. या धम्माचं सातत्य, जरी दोन जरी आले तरी ते आम्ही सातत्य कायम ठेवलेलं आहे. हे सातत्य कायम ठेवण्याचं जे जे कार्यकारिणी पुढे बदलते ती ती कार्यकारिणी पुढे सतत चालू ठेवते. आणि म्हणून भगवंत म्हणतात की या धम्माने आपण नेहमी सतत जागृत असलं पाहिजे. आणि या जागृतीने आम्ही धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य रात्रंदिवस केलं पाहिजे. याकरता भगवंताने भिक्षू संघांना उपदेश केला की पावसाळ्याचे दिवस असतात, नद्यांना पूर येतो, या उन्हाळ्याची दाहकता कमी झालेली असते, सर्वीकडे हिरवगार असतं, नैसर्गिक वातावरण निर्माण होतं. आणि अशा आषाढ पौर्णिमेमध्ये आपण पाय फिरत असाल, कदाचित आपल्याला त्याला तुम्हाला भिजावे. आणि म्हणून एकाच ठिकाणी बुद्ध विहारामध्ये आपण थांबावे. पहिल्यांदा आपल्याकडे भिक्षू कोणी होत नाही. आणि म्हणून आमच्यावरती द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचे चिरंजीव आदरणीय यशवंतराव भीमराव आंबेडकर तथा भैयासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेच्या मार्फत बौद्धाचार्याचा वर्ग निर्माण केला. आम्ही या संस्थेचे बौद्धाचार्य, बौद्धांचे बौद्धाचार्य ही सनद आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून भिक्षूंची कमी पडू नये याकरता संपूर्ण भारतभरमध्ये बौद्धाचार्याचा वर्ग फार मोठा तयार केलेला आहे. प्रत्येक गावाचा बौद्धाचार्य आहे. जरी बौद्धाचार्य नसेल तर सामने त्या ठिकाणी आहे. आणि म्हणतो धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य अगदी जोमानं करतो. आणि त्याकरता ही गतिमान धम्माचा प्रचार करण्यासाठी भगवान गौतम बुद्धाने या ठिकाणी बौद्धाचार्यावरती, भारतीय बौद्ध महासभेने बौद्धाचार्यावरती फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून आपला जरी कोणी वैरी असेल त्या वैर्याला सुद्धा आपण नमन करायचं आहे की आज वर्षवादाला प्रारंभ होत आहे. आणि या प्रारंभामध्ये आपण सर्वजण या धम्मबळाने सर्वांचं मंगल चिंतन व्हावं, पोलिसीत कोणी राहता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताने आपल्याला उपदेश करताना आपला जरी वैरी असेल त्याला मैत्री भाव निर्माण करा. आणि म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात, नहीं वेरे नवे राणी संबंधी कुंदाचरण अवे राणी संबंधी ये धम्मो सनंतनो.
की वैराने वैर कधी शांत होत नाही, ते मैत्री भावाने होते. आणि म्हणून ही मैत्री भावना आम्हाला त्या जगद्गुरु जगत वंदनीय अशा महामानवाने आम्हाला शिकवली. मानवतावाद आम्हाला त्या महामानवाने शिकवला. आणि हा मानवतावाद या ठिकाणी या देशामध्ये 2568 वर्षे झालेली आहे. आणि म्हणून हा मानवतावादाचा धम्माचा प्रचाराचा जो कडा जर असेल तो भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक आणि सामनेर आहे. म्हणून सामनेर आमचे बौद्धाचार्य आमच्याकडे हा धम्माचा प्रसार करण्यासाठी हा ज्या ज्या खेड्यामध्ये जातो त्या त्या खेड्यामध्ये आपलं धम्माचं प्रवचन या ठिकाणी मोठ्या ताकदीने लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून वर्षवासाचं महत्व काय, वर्षवास म्हणजे काय, वर्षवासासाठी गुरु आणि शिष्याचं नातं काय, गुरु पौर्णिमेचं महत्व काय, या ठिकाणी मी ओझरत या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न या ठिकाणी प्रथम पुष्प या ठिकाणी वाहताना किंवा उद्घाटन करताना या धम्म प्रवचनामध्ये आपण निश्चितच आपण या धम्माचं आपल्या जीवनामध्ये या विहारामध्ये याचं आणि त्याचं पालन करायचं. या पालनाने तुम्हाला 11 प्रकारचे फायदे होतात. शब्द न ऐकलेला, कुशल शब्द कानावर पडणे, पंचशीलेच्या माध्यमातून आचरणामध्ये निर्मिती करणे, सम्यक वाणी जवळ ठेवणे, सम्यक वाणीने एकमेकाचा आधार करणे, एकमेकाचा सन्मान करून सणे आपल्या प्रति मंगल भावना करणे. या मंगल भावनेमधून एक मैत्री भावना निर्माण होते. अनेक प्रज्ञेचा विकास आपल्या जीवनामध्ये होतो. अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारच्या बाबी या बुद्धायन धम्मामध्ये या वर्षवासाच्या कालखंडामध्ये आमच्या कानावरती पडतात. आणि म्हणून वामन दादा शेवटी एका गीतातून म्हणतात, ते गीत फार भाविक एक होते, आढळले होते, 75च्या दशकातले गीत आजही ते फार भाविक आहे या ठिकाणी. आणि ती यशोधरी मातेवरती होती. संसाराची तुटली बेडी, तुटली माझी हात घडी, मी बुद्धाची पाय घडी. भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये यशोदा जर आली नसती तर भगवंत हे बुद्धत्व प्राप्त करू शकले. वामनदादाने फार मोठा डीप या गाण्यामध्ये टाकलेला आहे. आणि यशोधराचं म्हणजे तिच्या दंडक राजाची ती मुलगी होती आणि तिला तिच्या गावामध्ये म्हणजे तिच्या घरामध्ये गोपा म्हणून हाक मारला जात. गोपा, तिला गोपा माहेरी नाव म्हणत. पण जेव्हा सिद्धार्थाच्या घरी ती नांदायला आली तेव्हा भगवान गौतम बुद्धाने म्हणजे सिद्धार्थाने गोपा नाव उच्चारलं नाही, यशोधरा या नावाने तिचा पुकार केला. गोपा हा तिचा भूतकाळ होता, भविष्यकाळ होता. यशोधरा हा तिचा वर्तमान काळ होता. आणि मग जेव्हा भगवान गौतम बुद्धाने आपल्या 7 वर्षानंतर कपिलवस्तू नगरीमध्ये जेव्हा आगमन झालं भगवंताचं, त्या ठिकाणी सर्व लोक त्या ठिकाणी भगवंताचं स्वागत करत होते. आणि स्वागत करता करता भगवंताने विचारलं की माझी यशोधरा दिसत नाही. प्रधानाला विचारलं, सेवकाला विचारलं, शुद्धोधन राजाला विचारलं. कारण त्याचं कारण होतं, श्री अट्ट महान आहे. हा श्री अट्ट नाही, तुमचा सण अट्ट नाही, तिचा महान अट्ट होता. तुम्हाला जर एखाद्या सणावाराला साडी घेतली नाही तर तुम्ही रुसून बसता की नाही? सणावाराला साडी नाही घेतली तर तुम्ही रुसून बसता. एखाद्या बाजाराच्या दिवशी आपल्या मनासारखा पदार्थ मी आणला तेव्हा सुद्धा रुसून बसतात की नाही? पण यशोधराचा मात्र ते हट्टणी होता. यशोधरा भगवान गौतम बुद्ध 7 वर्षांनी गेली होती. 29 वर्षे गृहत्याग केला याच पौर्णिमेला, याच आषाढ पौर्णिमेला. तेव्हा भगवंताचं वय 29 आणि यशोधराचं वय सुद्धा 29 समवय होत. थोड्या हिच्यामध्ये थोडं 1 वर्षाचा अंतर लावलेला आहे, परंतु ते समवयस्कर होते. कारण बुद्धाचा जन्म झाला
त्याच पिरियडमध्ये यशोधरेचा जन्म झालेला आहे. त्याच पिरियडमध्ये भगवान गौतमला ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाला त्या बोधी वृक्षाचा जन्म झालेला आहे. ज्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला त्याच दिवशी कंटक घोड्याचा सुद्धा जन्म झालेला आहे. त्याच दिवशी त्याचा एक मित्र कालोदाई अत्यंत प्रिय मित्र होता भगवान गौतम बुद्धाचा. त्याच दिवशी कालोदाईचा सुद्धा जन्म झालेला आहे. आणि भगवंतानं जेव्हा छन्न आणि भगवंताने जेव्हा कपिलवस्तू नगरीमध्ये गेले असताना आणि यशोधरा मात्र दिसली नाही. सारेपुत्त आणि गोकळ्या हे महान शिष्य होते. या शिष्याने सोबत घेतलं आणि गोकळ्यांना सारेपुत्राला सांगितलं की सारेपुत्ता मी तृष्णेनं अगदी मुक्त झालेलो आहे. 7 वर्षानंतर माझी यशोधरा माझ्या समोर येईल. ती तेव्हा गहिवरली असेल, ती भावना मोहून झालेली असेल, कदाचित ती मला आलिंगन घेईल. तर तुम्ही मात्र त्या ठिकाणी स्तब्ध बसा, तिला कुठल्याही प्रकारचं बोलू नका. आणि म्हणून वामन दादाने म्हटलं होतं या ठिकाणी. आजही ते गाणं अत्यंत महत्वाचं आहे. श्रावस्ती आणि वैशालीला, श्रावस्तीला लिंबोणीला वैशालीला जाता, श्रावस्तीला वैशालीला लिंबोणीला जाता, याच पथाने येईल माझ्या भगवंताची गाथा, याच पथाने येईल माझ्या भगवंताची गाथा, याच पथाने वामन, याच पथाने भगवंताची गाईल वामन गाथा. आणि भगवंत याच पथाने गाईल भगवंताची गाथा. आणि याच पथाने गाईल कोणी भगवंताची गाथा. आणि भीमरायाची भावी पिढी याच पथाने जाईल. हे वामन दादाचं गाणं आजच्या स्थितीमध्ये अत्यंत प्रभावशाली आहे. जी तरुण मंडळी आहे त्यांनी भगवान गौतम बुद्ध हा ग्रंथ वाचा. जी शाळकरी मुली आहेत त्यांनी हा ग्रंथ वाचा. तुम्ही टीव्हीवर 100 बसता, टीव्हीच्या सर्व सिरियल जेवढेही सिरियल आहेत तेवढ्या बहुजनांचे मस्तक खराब करण्यासाठी सुरू केलेले आहे. बरं एकही सिरियल मध्ये एकाची बायको नाही हो. आई कुठे काय करते आता, तिथे किती नवरे करावे तिने. गौतम बुद्धाच्या काळामध्ये फार चारित्र्यवान होते, आजही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही ठिकाणी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या धर्माला जर पुढे नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती फक्त माझी श्री रत्नच करू शकते. हा बाबासाहेबांनी केलेला फार मोठा गौरव आहे. आणि म्हणून आपण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर गुरुजीने जर 24-25 शिबिरं लावली नसती आणि महिला शिबिराला जर आला नसता तर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये प्रथम आला नसता. स्त्रियांचं योगदान आहे, मुलींचं योगदान आहे. आणि बाबासाहेबांनी त्याच्यापेक्षा भगवान गौतम बुद्धाने फार मोठा गौरव आपल्या महिलांचा केलेला आहे. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाची जी गाथा वामन दादाच्या गीतातून प्रसारित झाली ती आज तंतोतंत आज लागत आहे. आणि म्हणून या पर्वामध्ये आपण आता संकल्प करा त्या प्रत्येक बाबीचा. मला या आजपासून हे करायचंय. बघा ना काय त्याच्या अनुभूतीचा बघा. अनुभूतीशिवाय काही प्राप्त होत नाही. भगवान गौतम आम्हाला म्हणतात का हो म्हणजे बाबा भगवान गौतम बुद्धाने ज्ञान प्राप्ती केली म्हणून. हो ना, केली ना. त्यामुळे ते कसं काय अनुभवते. मला भला म्हणता तू पंचशील म्हणत नाही, तू पंचशील तुझा पाठ नाही. अरे त्या भगवंताने 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, अन्न घेतलेलं नाही. डोंगरीश्री पर्वतावरती आजही साक्ष देते आम्हाला. आणि बघा त्या भूमीमध्ये आणि तुमचं पंचशील पाठ नाही. आणि का गुरुजी भगवंताला दंभ प्राप्त कसा झाला. अरे भगवंताने ज्ञान प्राप्त केले ते खडतर तपश्चर्या केलं. देव भेटला नाही त्यांना कुठं. स्वतः सांगितलं. आणि मग त्यांनी यशोधराला सांगितलं की यशोधरा आपण निघतो घरातून की मी येतो. असंही भगवंतानी यशोधराला म्हटलेलं नाही की मी येतो. कारण हा पती
पत्नीचा संवाद होता आणि पती पत्नीच्या संवादामध्ये यशोधरेच्या काडी आलं की मला माझ्या पतीने म्हणजे सिद्धार्थ गौतमाने म्हणजे सम्यक संबुद्धाने मला येतो हा शब्द सुद्धा उच्चारला नाही, पण तिच्या काडी पडलं होतं की कांचना शुद्ध विचाराची ही सुद्धा भगवान गौतम बुद्धाच्या महिला भिक्षू संघटनेमध्ये कांचना या नावाने तिचा त्या ठिकाणी गौरव झाला आणि म्हणून वामन दादाने त्या ठिकाणी माता यशोधरेच्या संदर्भामध्ये हे फार सुंदर सखोल गीत त्या ठिकाणी लिहिलं गेलं होतं आणि हा त्याग आहे, त्यागाशिवाय काही प्राप्त होत नाही. बाबासाहेबांचं उदाहरण तुम्ही घ्या आणि या बाबासाहेबांच्या उदाहरणातून आपण एक एक पायरी जर आपण निश्चित केली तर आपण सुद्धा त्या स्टेपला जाऊ शकतो. ही भगवान गौतम बुद्धाने दिलेली आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेली दाखवलेला हा आमचा मार्ग आहे, हा शुद्ध विचाराचा मार्ग आहे, अशुद्ध मार्ग नाही. आणि म्हणून आपण या पहिल्या पर्वामध्ये पहिलं पुष्प गुप्तांना या ठिकाणी माता वर्षावासाचं महत्व, गुरुचं महत्व या ठिकाणी निश्चित करताना मी तुम्हाला बदाणी धर्मातले अनेक दाखले या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी अतिशय आपला अमूल्य असा वेळ आज फार मोठं पुण्य कमवतो तुम्ही. ही पुण्य पारमिता तुमची प्रबळ झाली, स्पष्ट झाली आज, कारण आजचं पर्व हे अत्यंत महत्वाचं आहे. जरी तुम्ही या ठिकाणी बसता पण चित्ताने एकाग्रता होऊन तुम्ही धम्म प्रवचन ऐकत आहात आणि या धम्म प्रवचनामधून तुमचं चित्त एकाग्रता झालेलं आहे आणि एकाग्रता होत असताना सुद्धा तुमच्या चित्ताची पुष्टी अतिशय मंगलदाय झालेली आहे. आणि म्हणून या पुण्याचं फळ आज तुमच्यासाठी फार अत्यंत महत्वाचं आहे. याला म्हणतात वर्षा वास. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. आपल्या स्वतःच्या चित्ताजवळ आपण 1 तासापासून या ठिकाणी बसलात त्याबद्दल इथल्या सर्व गोडगावच्या श्री सफळ उपासक उपासिकांचं आणि तालुका शाखेच्या आयोजनाप्रमाणे पहिलं धम्मपुष्प या ठिकाणी अर्पण करताना अतिशय मंगलदाय वातावरणामध्ये हा या ठिकाणी आपण सर्वांनी श्रवण केलं, त्याबद्दल मी आपल्याप्रती खूप मंगल कामना करतो. वर्षावासाच्या तुम्हाला भरपूर शुभकामना देतो आणि उद्यापासून आपल्या बदाणी धम्म या ग्रंथाला या ठिकाणी आजच सुरू करा. ग्रंथ वाचायचं आहे का? उद्यापासून या ग्रंथाला सुरुवात करावी. मी आपल्याला या ठिकाणी या धम्म प्रवचनामधून एक मंगलमय वाणीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उपाय करून आपण तो सर्वांनी अतिशय मंगलमय भावनेने या ठिकाणी श्रवण केला, त्याबद्दल आपल्याप्रती मंगल कामना करतो आणि इथेच थांबतो.